बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। जरांगेंची तब्येत आणखी खालावलेली आहे। अंतरवालीमध्ये जरांगे महत्त्वाची पत्रकार परिषद ही दुपारी 1 वाजताच्या सुमारास घेणार आहेत। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे, मात्र त्यांची प्रकृती आता खालावलेली आहे। अंतरवालीमध्ये मनोज जरांगे हे महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। विजय, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे, त्यांची तब्येत बिघडतीये आणि नुकत्याच आलेल्या माहितीनुसार आत्ताच राज्य मागासवर्ग आयोगाचा जो मराठा सर्वेक्षणाचा अहवाल आहे तो सरकारकडे सादर झालेला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की सरकार सकारात्मक आहे। असं असताना देखील अजून किती दिवस मनोज जरांगे हे उपोषणावर बसणार आहेत? ज्यावेळी जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। आज देखील त्यांची प्रकृती जी आहे ती खालावली आहे। मात्र मुख्यमंत्र्यांची जी आहे पत्रकार परिषद सध्या आता चालू आहे, ती पत्रकार परिषद जी आहे ती जरांगे पाटील सध्या ऐकत आहे। त्यामुळे जर बघितलं तर जरांगे पाटील जे आहे त्यांनी आता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद जी आहे ती ऐकलेली आहे। त्यानंतर आता जर बघितलं तर दुपारी 1 वाजता जरांगे पाटील आता पत्रकार परिषद घेणार आहे। सध्या जर बघितलं तर जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे आणि काल रात्री जर बघितलं त्यांच्यावर काल रात्रीपासून जे आहे उपचार देखील सुरू करण्यात आले। काल रात्री जे आहे त्यांचे ब्लड सॅम्पल देखील या ठिकाणी घेण्यात आले आणि ते सॅम्पलचे रिपोर्ट जे आहे ते आज येणार आहे। ते रिपोर्ट आल्यानंतर जरांगे पाटील जे आहे ते आता त्यांच्यावरती उपचार करण्यात आले। या ठिकाणी जर बघितलं तर जरांगे पाटलाची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे। अक्षरशः त्यांना उठताही येत नाही, चालता येत नाही। त्यांना अक्षरशः ते आहे 4 चौघाच्या साह्याने जे आहे ते उठावं लागतं आणि चालवावं लागतं गाणी। त्यामुळे सध्या जे आहे जरांगे पाटील तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे आणि दुपारी 1 वाजता जरांगे पाटील जे आहे ते आता पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आता जरांगे पाटील जे आहे ते मुख्यमंत्री जे बोलले त्यावरती ते संपूर्ण बोलणार आहेत। जी जी विजय, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलेलं आहे की विशेष अधिवेशन यासाठी मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन हे 20 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे आणि सरकार पहिल्यापासूनच या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेत आहे। असं असताना देखील मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसावं हे कुठेतरी चुकीचं आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। काय सांगा? जर बघितलं काल सायंकाळी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते जरांगे पाटलांच्या भेटीला आलं होतं। त्यावेळी बघितलं तर जरांगे पाटील यांनी मला लेखी द्या आणि 20 तारखेला जे आहे त्यावेळी जो आदेश आहे ते कायदे पारित करणार असेल त्यावेळेस जरांगे पाटील शिष्टमंडळाला केलं होतं। त्यानंतर शिष्टमंडळ जे आहे ते परतलं होतं। मात्र तोपर्यंत त्यांनी उपचार घेतला जे आहे त्यांना विनंती करून उपचार घेण्यासाठी त्याबरोबर कोर्टाने देखील त्यांना आदेश दिले होते उपचार घेण्याचे। त्यानंतर त्यांचे उपचार करण्यासाठी पाणी बंद केलं होतं। मात्र काल त्यांनी पाणी देखील या ठिकाणी घेतलं होतं। जी जी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मनोज जरांगे हे आता दुपारी 1 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत। जरांगेंची तब्येत आता खालावती आहे।